नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया EMS लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, EMS सेक्युअर ₹781.98 कोटी LOA फ्रॉम कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशन फॉर रिव्हर प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, EMS लिमिटेड या कंपनीला कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून 781.98 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे जॉईंट व्हेंचरमध्ये. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये EMS लिमिटेडची हिस्सेदारी आहे 74%. चला आता बोलूया कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॅपासाइट इन्फ्रा सेक्युअर ₹621 कोटी प्रोजेक्ट इन मुंबईच बेहंदी बाजार. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कॅपासाइट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टकडून 621 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे मुंबईच्या बेहंदी बाजार एरियामध्ये कन्स्ट्रक्शन वर्कसाठी. चला आता बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग बॅक्स ₹836 कोटी बॅटरी स्टोरेज प्रोजेक्ट इन तामिळनाडू. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला 836 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे TNGECL म्हणजे तामिळनाडू ग्रीन एनर्जी कॉर्पोरेशन लिमिटेडकडून. कशासाठी? 400 मेगावॅट अवर बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि मित्रांनो, ही जी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रोजेक्ट आहे हा फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेडमध्ये प्रमोटर ग्रुपची पहिले हिस्सेदारी होती 65.08%. म्हणजे या कंपनीचे प्रमोटर जवळ पहिले शेअर होते 25,04,39,798 शेअर. आणि मित्रांनो, आता या कंपनीच्या प्रमोटर्सने याच कंपनीचे 0.02% हिस्सेदारी म्हणजे या कंपनीचे 67,000 शेअर खरेदी केले. आणि मित्रांनो, या खरेदीनंतर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी वाढून झाली आहे 65.10%. म्हणजे मित्रांनो, आता या कंपनीचे प्रमोटर जवळ शेअर झाले आहे 25,05,06,798 शेअर. आणि मित्रांनो, जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स स्वतःच आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करत असतात, हे त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 24 जून 2025 म्हणजे काल संध्याकाळी जवळपास 5:45 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने तामिळनाडूच्या या ॲड्रेसवर आपला न्यू स्टोअर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, या नवीन स्टोअरला ओपन केल्यानंतर ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर इन्क्रीज होऊन झाले आहे 422. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड प्लान्स टू एनहान्स मार्केट शेअर फूटप्रिंट इन नॉर्थ इंडिया. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीचा नॉर्थ इंडिया या रिजनमध्ये सध्यास
26% मार्केट शेअर आहे. M&HCV सेगमेंटमध्ये म्हणजे मीडियम अँड हेवी कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये. आणि मित्रांनो, अशोक लेलँड लिमिटेडच्या या कंपनीच्या सिनियर ऑफिशियलने सांगितले की येणाऱ्या काही वर्षामध्ये अशोक लेलँड लिमिटेड नॉर्थ इंडियामध्ये प्रत्येकी 50 किलोमीटर्स वर वर्कशॉप सोबत नॉर्थ इंडियामध्ये आपला जबरदस्तपणे बिझनेस वाढवणार आहे आणि नॉर्थ इंडियामध्ये मीडियम अँड हेवी कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये आपला मार्केट शेअर 26%ने वाढवून करणार आहे 30%. चला आता बोलूया BSE लिमिटेड, इंडिगो, इंडसइंड बँक आणि हिरो मोटो कॉर्पबद्दल. तर BSE इंडिगो likely candidate to enter Nifty 50 in upcoming review. Analyst says BSE chances are mid to low. तर चला याला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की सप्टेंबर महिन्यापासून होणाऱ्या निफ्टी 50च्या चेंजेसमध्ये इंडिगो निफ्टी 50मध्ये ॲड होणार आहे. तसेच इंडिगोसोबत BSE लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मध्ये ॲड होणार आहे. आणि सप्टेंबर महिन्यापासून हिरो मोटो कॉर्प आणि इंडसइंड बँक लिमिटेड निफ्टी 50मधून बाहेर होणार आहे, अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, आता एक ब्रोकरेजची रिपोर्ट आली आहे की निफ्टी 50मध्ये इंडिगो ॲड होऊ शकतो, याची हाय पॉसिबिलिटी आहे. आणि मित्रांनो, जर इंडिगो निफ्टी 50मध्ये ॲड झाला तर आपल्याला इंडिगोमध्ये $516 मिलियन एक मोठा इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये BSE लिमिटेडचे एंटर होण्याचे चान्सेस मीडियम टू लो आहे, असे ब्रोकरेज रिपोर्टमध्ये सांगितले आहे. आणि मित्रांनो, हाय पॉसिबिलिटी आहे की निफ्टी 50मधून हिरो मोटो कॉर्प बाहेर होऊ शकतो आणि मीडियम टू लो पॉसिबिलिटी आहे की इंडसइंड बँक लिमिटेडसुद्धा निफ्टी 50मधून बाहेर होऊ शकते. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये काय चेंजेस होणार आहे हे अनाउन्समेंट होईल ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये आणि हे चेंजेस लागू होईल सप्टेंबर 2025 या महिन्यापासून. आणि मित्रांनो, सध्याच तर रिपोर्टच्या थ्रू हे सर्व अपडेट येत आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HAL चीफ सेज 6 तेजस जेट्स रेडी बट GE इंजिन्स पेंडिंग. F414 इंजिन प्रोडक्शन टू स्टार्ट इन इंडिया. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या चीफने असे म्हटले आहे की मार्च 2026 पर्यंत 6 तेजस जेट्स डिलिव्हर करण्याचा कंपनीचा प्लान आहे. आणि मित्रांनो, ते तयारसुद्धा आहे, परंतु मित्रांनो, GE इंजिन्स पेंडिंगवर आहे, असे HALच्या चीफने म्हटले आहे. आणि मित्रांनो, त्यांनी असे सुद्धा म्हटले आहे की इंडियामध्ये F414 इंजिन्सचे प्रोडक्शन स्टार्ट होणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.